आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मंचकावरती उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला, सन्माननीय गरड साहेबांचा सत्कार आपण या मुख्य मंचावरती करावा। खूप खूप आभारी आहोत आम्ही गरड साहेब। खरं तर बाईंचं दरवर्षी म्हणणं असतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मंडळी येईलच, नेते मंडळी येईलच, परंतु प्रशासकीय अधिकारी जे समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी नेहमी आपला हातभार देत असतात, पोलीस मित्र जे आपल्या समेत अर्थातच हे सगळे बांधव पोलीस बांधव आपल्या समाजाचं रक्षण करत असतात, त्यांच्या वतीनं आज आम्हाला उद्घाटन करून घ्यायचं होतं आणि गरड साहेबांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला। आणि सगळ्यांना ठाऊक आहे राजसाहेब ठाकरे यांचं आपल्या महाराष्ट्र पोलीसवरती किती प्रेम आहे आणि राजसाहेबांचे अतिशय कडवट शिलेदार म्हणून जितेंद्रबाई यांची ओळख आहे। त्यांनीच मात्र या स्पर्धेचा शुभारंभ सिनियर पीआय साहेबांच्या शुभ हस्ते केला आणि आदरणीय जयवंतजी काठे सर देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल बाईंच्या शुभ हस्ते। वेस्टाईट साडी आणि रनआउट साडी प्रत्येक इनिंगसाठी एक एक रिव्ह्यू असेल कॅप्टन, हे लक्षात असू द्या। आणि पंचांना जेव्हा वाटेल पंच एक ते 2 मिनिटं फक्त थांबा। ओमकार जयवंतजी काठे सरांचा सत्कार मात्र इथे संपन्न होतो बाईंच्या शुभ हस्ते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार मात्र इथे संपन्न होत आहे। खरं तर पीआय साहेब आले, त्यांचे सहकारी आले, आम्हाला एक वेगळी ऊर्जा देऊन, आणि पत्रकार बंधू देखील उपस्थित आहेत। मॅचला पण सुरुवात करू हळूहळू, सर्वच मान्यवरांचा सत्कार आपण करणार आहोत। अजय डायरे यांना विनंती की आपण समालोचनाला सुरुवात करावी। यस, धन्यवाद समीर सर। 3, 2, 1 लेट स्टार्ट द गेम। आणि पहिला सामना इथे सुरू होतोय। पहिला चेंडू मनसे रायगड चषक 2025 चा। धनराज कांबेरे या गोलंदाजाने सुरुवात केली। जय भवानी वावळोली संघाचा हा पहिला चेंडू छत्रपती तमनाट टीमच्या विरोधात हा पहिला निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडूने मनसे रायगड 2025 या स्पर्धेची सुरुवात। धनराज कांबेरे अतिशय नामवंत असा गोलंदाज जय भवानी वावळोली संघाचा, ज्याने सातत्याने आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी केलेली आहे, तो धनराज कांबेरे पहिल्या ओव्हरमध्ये। दुसरा चेंडू धनराजचा बॅक टू बॅक डॉट बॉलची फेक इथे करत असताना मनसे रायगड चषक 2025 ची ही सुरुवात धनराज कांबेरेने 2 डॉट चेंडू इथे टाकलेत। अतिशय सुंदर स्पर्धा कर्जत तालुक्यातील प्रत्येक टीमला खेळण्याची इच्छा असणारी आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची मनसे रायगड चषकाची स्पर्धा। तिसरा बॉल मनसे रायगड चषकाची ही सुरुवात, आणि पहिली धाव इथून मिसफील्ड दुसऱ्या खेळाडूने कव्हर केलं, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट। छत्रपती तमनाट संघाचा धावफलक इथे ओपन होतं। 3 चेंडू, पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 धावा ऑनबोर्ड तुम्हाला दिसतात। सुसज्ज असं क्रीडांगण, आणि या भव्य दिव्य क्रीडांगणावरती मनसे रायगड चषकाची भव्यता तुम्ही पाहत आहात। पाहुण्यांचं आगमन झालं, स्पर्धेचं उद्घाटन झालं, आणि त्यानंतर क्रीडा स्पर्धेला सुरुवात, आणि धनराज कांबेरे गोलंदाजी मार्कवर। फटका भारी ऑन साइडला, वाह अफलातून प्रयत्न आणि कॅच ऑफ द मॅच। योगेश कांबेरे होते त्या ठिकाणी, आणि पहिला झटका छत्रपती तमनाट संघाला। योगेश कांबेरेचा हा पहिला अफलातून झेल, बॅटर इथून आउट। ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, आणि योगेश कांबेरे त्या ठिकाणी होते, सरपंच आहेत आणि आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना देखील तेवढाच चांगला प्रयत्न त्यांच्याकडून, यशस्वी प्रयत्न। खरं तर अजय डायरे मंचावरती जितेंद्रभाई म्हणत होते की योगेश कांबेरे कुठे गेले, त्यांना सांगितलं की त्यांच्या साथीदारांनी नाही, योगेश कांबेरे इन ॲक्शन आहेत, आणि इन ॲक्शन म्हटल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे हा चेंडू गेला आणि त्यांनी झेल मात्र चांगला घेतला। मिड विकेटला पहिला धक्का बसलाय, राकेश सारखा फलंदाज सुरुवातीलाच बाद झालाय। धनराज चांगली गोलंदाजी करतोय,
आणि धावा आहेत त्या तबनाथ संघाच्या 2 विकेट गेले 1. येस नक्कीच समीर सर. खरं तर आता आपण योगेश कांबेराला बघितलं ना तर 40+ मध्ये खेळतात, पण त्यांची एनर्जी बघता खरं तर योगेश नवीन यंग टॅलेंटेड प्लेअरला देखील लाजवेल अशी त्याची कामगिरी आहे. 4 बॉलमध्ये 2 धावा आहेत टीम छत्रपती तमनाच्या. आणि आता कॅश प्राइज इथून अनाऊन्स होत आहे तमना टीमसाठी. फुल टॉस ऑन साईडला खेळाडू समोर आहे अमोल मोडक त्या ठिकाणी. एक सिंगल धाव इथून मिळेल. 5 चेंडू धनराज कांबेरेचे इथून समाप्त झाले. धावा आहेत त्या 3. आता कॅश प्राइज येते मात्र छत्रपती तमनाथ क्रिकेट संघासाठी. तमनाथ गावचे उद्योजक आदरणीय रुपेश भोईर यांच्याकडून 3 सलग चौकारांसाठी 3000 आणि 3 सलग षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज तमनाथ टीमसाठी असेल. आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये धनराज कांबेरेने आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवत 3 धावा आणि 1 विकेटचं पतन इथे केलेलं आहे. पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा हा अंतिम चेंडू फेस करेल तो मात्र फलंदाजी मार्कवर असणारा फलंदाज बंटी. लास्ट बॉल ओव्हर नंबर 1 चा अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय आणि मनसे रायगड चषक पहिल्या ओव्हरमध्ये धावा संख्या छत्रपती तमनाथ संघाची धावा फलकावरती ती मात्र 1 गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. जबरदस्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन, भव्य दिव्य स्टेज, भव्य दिव्य क्रीडांगण आणि प्रत्येकाला हवी वाटणारी आणि दरवर्षी ज्या क्रीडा स्पर्धेची प्रेक्षक आवर्जून वाट पाहतात ती मात्र मनसे रायगड जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा. खरं तर 4 दिवस 8 संघांचा 1 लॉट्स त्याप्रमाणे 7 मॅचेस आपण प्रत्येक रात्रीमध्ये पाहतो आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील बहुचर्चित असणारी ही स्पर्धा आहे. आजही सलग 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय जितेंद्रभाई पाटील त्याचबरोबर भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये धनराज कांबेरेने धावा दिल्या 4. 1 विकेटचं पतन जरूर झालंय पण बंटी आता मैदानाच्या आतमध्ये छत्रपती तमनाथ संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी डावाला आकार देण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. दोनही टीमसाठी 5 षटकांसाठी आपण 25 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे ऑन टाइम तुम्हाला षटके टाकायचे त्याची नोंद घ्या. जय भवानी वावळोली संघ 4 षटके जर तुम्ही 20 मिनिटाच्या आतमध्ये जर कव्हर केले नाही तर कदाचित तुम्हाला शेवटच्या ओव्हरसाठी फिल्डिंगवरती मर्यादा असेल याची नोंद घ्या. 1 ओव्हर 4 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 2 साठी P2चं षटक घेऊन आलाय तो मात्र अमोल मोडक. अमोलचा हा चेंडू बंटी वाईटची डिमांड जरूर करत होते. डॉट बॉलने सुरुवात. खरं तर या क्रीडांगणावरती ज्यावेळी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बऱ्याचशा प्रेक्षकांची किंवा बऱ्याचशा क्रिकेट तज्ज्ञांनी देखील मतं नोंदवली की कदाचित आज षटकारांचा वर्षाव मनसे रायगड चषकामध्ये होईल. पण इथून मात्र धावा सध्या 4 आहेत. फटका भारी आहे बंटीचा समोरच्या दिशेने खोलून मारलाय. बॅनरवरती पहिला बेधडक षटकार बंटीच्या बॅटमधून. बेधडक शॉट बंटी या फलंदाजाचा. वन्स अगेन प्रयत्न चांगला आहे. कव्हर मधून चेंडू काला एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू फील झाला तोपर्यंत एका सिंगल रनने स्कोर इथे वाढत असताना धावसंख्या छत्रपती तमनाथ संघाची 1 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. 3 चेंडू अमोल मोडकचे इथून समाप्त झाले. स्कोर हवा आहे छत्रपती तमनाथ संघाला आणि ऑन टाइम षटके तुम्हाला टाकायचे आहेत. विदिन 5 मिनिट्स ओव्हर कशी कंप्लीट होईल याकडे देखील गोलंदाजांना पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं. गोलंदाज सय्यार अमोल मोडक. फटका भारी आहे भरपूर उंच. खेळाडू जजमेंट करतोय आणि पकडली कॅच. कल्पेश होता त्या ठिकाणी. दुसरा झटका छत्रपती तमनाथ संघाला. बॅटर इथून आउट.
साहेब उपस्थित आहेत. भाई, आपल्या पहिलं पर्व याच मैदानावरती झालं होतं आणि मला अजूनही आठवणीत आहे की म्हणजे कला क्षेत्रातील एक भलं मोठं नाव ND स्टुडिओ नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतले, नितीन देसाई साहेब यांची आठवण नेहमीच राहील. लालबागच्या राजाचं त्यांचं शेवटचं मात्र सजावट होती. पंचांकडे जोरदार अपील आणि इथे कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स बांधला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल बंटीकडून आणि 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपात मात्र इथे नक्कीच खात्यामध्ये जोडल्या जातील. तमनाथ संघाच्या धावांची गरज आहे. नितीनजी देसाई साहेबांनी देखील भाई यांचं कौतुक केलं होतं. इतकं छान अरेंजमेंट, कारण आपल्या तालुक्यात, कर्जत तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपात स्पर्धेचं जेव्हा आयोजन केलं जातं तेव्हा एका कला दिग्दर्शक येऊन आपली जेव्हा तारीफ करतो, स्तुती करतो, यापेक्षा आणखी काय असायला हवं. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, कदाचित एकच धाव आता बंटी घेईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तो करणार. एका धावेने तमनाथ संघाची धावसंख्या आत्तापर्यंत 14 धावसंख्या झाले. विकेट गेल्यात 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 7ची सरासरी आहे, परंतु 2 विकेट गेल्यात. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. अनेक आठवणी आहेत. श्रीराम नवमी निमित्ताने दरवर्षी आपण या स्पर्धेचं आयोजन करतो. मोठमोठे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा असंख्य इतरही पक्षातील मान्यवर मंडळी नेहमी भाईंच्या संपर्कात असते, कारण जनतेचा विकास करत असताना कधीकधी मग इतर पक्षांच्या जी मंडळी आहेत त्यांच्या समवेत देखील समन्वय साधावा लागतो आणि ते भाईंनी नेहमीच केलेलं आहे. आणि प्रशासकीय अधिकारी सुरुवातीपासून जे आपण म्हणतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे एक खळ आणि खटाक, म्हणजे नेहमी टोकाची भूमिका असं जरी म्हटलं जात असलं तरीसुद्धा प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पोलीस बांधव असतील यांच्याशी तेवढेच अगदी जवळचे संबंध आणि हा सगळा जो समन्वय आहे हे भाई कशा पद्धतीने हँडल करतात देव जाणे. परंतु त्या बाबतीत सगळे नेते मंडळी होऊन या स्पर्धेच्या निमित्ताने नेहमी भाईंचं कौतुक करत असते. आणि आत्ताही आपण पाहतोय जेव्हा गरड साहेब आले तेव्हाही ते अवाक झाले की इतकं छान त्याने आयोजन केलेलं आहे आणि त्यांची उपस्थिती खरं तर आज आपल्याला इथे लाभली या स्पर्धेच्या निमित्ताने. कारण राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र पोलीसवरती किती प्रेम आहे सगळ्यांना ठाऊक आहे, तसंच भाईंचं देखील आपल्या पोलीस बांधवांवरती प्रेम आहे हे सगळ्यांनाच आता ठाऊक झालेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 14. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी धनराज कांबेरे. पहिला चेंडू धनराज कांबेरेचा. सेकंड स्पेल मध्ये आलाय धनराज आणि इथून देखील डॉट बॉलने सुरुवात करत असताना खरं तर धनराज कांबेरे या टीमचा उकमी एक्का. जय भवानी वावलेली टीमला जेव्हा जेव्हा टीम संकटात असते त्यावेळी या गोलंदाजाची आवश्यकता असते. आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये 10 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 4च होत्या. धनराज पुन्हा आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. फटका हवेत चाललाय. खेळाडू स्वतः धनराज कॅच ड्रॉप. अंतर कव्हर करून धनराज पोहोचला होता पण लास्ट मोमेंटला कॅच इथून ड्रॉप झाली. सिंगल रन इथून छत्रपती तमनाथ टीमच्या खात्यामध्ये आणि स्कोर एका रनने वाढत असताना स्कोर येतो मात्र 15. खरं तर मनसे रायगड चषकाची आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीपासून देखील अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती त्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि या स्पर्धेची क्रेज वाढतीये. मागील 2 वर्षामध्ये देखील भरभरून प्रचंड प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेला लाभला होता. मनसे रायगड चषकाची ही भव्यता आपण सलग 3ऱ्या वर्षामध्ये देखील पाहतो. आणि धनराज ओव्हर नंबर 3 मध्ये फटका बंटीच्या बॅट मधून ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक मिड विकेटला ठोकलाय षटकार. षटकार आलाय तो बंटीच्या बॅट मधून. धन्यवाद आदरणीय गरड साहेब, तुमचे मनापासून आभार. कर्जत पोलीस स्टेशनचे सिनियर PI. खरं तर संपूर्ण तालुक्याची वरती असलेली त्यांची पकड हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि त्यांच्या समेत जयवंतजी काठे साहेब देखील उपस्थित होते. त्यांचंही मनापासून आभार आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने आपण करूयात. खूप खूप धन्यवाद. बंटीच्या बॅटमधून षटकार आला, तो षटकार फार महत्त्वाचा आणि तमनाथ संघासाठी सुवर्ण संधी पहा. रुपेशजी बोईर यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला आलाय बंटीच्या बॅटमधून. आता आक्रमण चढवलं ते मात्र बंटीने धनराज कांबेरे या गोलंदाजावर. समोर होता चेंडू, ऍक्शनने फसवलं खरं तर बंटीने, पण त्याला रिॲक्शन होती ती धनराज कांबेरेची. 4 चेंडू संपले धनराजचे. स्कोर येतो मात्र 21. ओव्हर नंबर 3चा खेळ इथून सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये तमनाथ संघासाठी मात्र बंटी इथून मात्र आक्रमक रवैया त्याने स्वीकारलाय आणि ते त्याला करावंच लागणार या मॅचमध्ये.
फटका भारी आहे, समोर खेळला, लॉंगर मध्ये खेळाडू आहे, चेंडू हातामध्ये, फिल्डिंग भारी झाली. फक्त एका धाब्यावरती 2 फलंदाज थांबलेत. स्कोर 1 ने वाढेल. स्कोर येतो मात्र 22. ओव्हर नंबर 3 समाप्तीकडे जात असताना धनराज कांबेरेचा अंतिम चेंडू या ओव्हर मधला इथे शिल्लक असेल. छत्रपती तमनाथ संघ पहिल्या ओव्हर मध्ये धनराजने विकेट कमावली, 4 धावा त्याने खर्च केला. अमोल आला, त्याने 10 धावा दिल्या, 14. आणि या ओव्हर मध्ये स्कोर आहे तो मात्र 22. म्हणजे अवघ्या 8 धावा धनराजने 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात. आणि अंतिम चेंडूची फेक धनराज या बॉलरची. फुल टॉस ऑन साइडला अमोल प्रयत्न करतो आणि एका हाताने कॅच इथे पकडली, ती मात्र अमोल मोडकने. सुपर फिल्डिंग. आधी योगेश कांबेरेने झेल पकडला होता आणि आता बाउंड्री लाईनच्या अगदी समीप रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. वेगवान चेंडू, त्यावरती वेगवान प्रत्युत्तर, बराच वेळ चेंडू हवेत आणि एका हाताने अमोल मोडकने स्वतःला बॅलन्स करत बाउंड्री लाईनच्या समीप एक उत्कृष्ट असा झेल पकडत असताना ओव्हर नंबर 3 चा खेळ इथून समाप्त. नंतर 22 धावा. थँक्यू डेझर, थँक्यू. 3 ओव्हर आणि 22 धावा छत्रपती तमनाथ क्रिकेट संघ यांना आता आपला स्कोर वाढवावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा धनराज कांबेरेने इथून खर्च केल्या. आणि आता उर्वरित 2 षटकामध्ये गोलंदाजांवरती आक्रमण चढवण्याची जी स्ट्रॅटेजी बंटीने स्वीकारलेली आहे त्यामध्ये त्याने आतापर्यंत षटकाराची खेळी साकारलेली आहे. पण आता मनसे रायगड चषकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये एक चांगला स्कोर उभारायचा आहे, तर त्यासाठी बंटीला मैदानाच्या आतमध्ये तमनाथ संघासाठी एका बाजूने अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. कल्पेश आलाय जय भवानी वावलोली टीम कडून ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिला बॉल टर्न इथे मिळवत असताना कल्पेश, जबरदस्त चेंडू समोर होता बंटीच्या, त्यानंतर टर्न मिळाला आणि इथून मात्र डॉट बॉलने सुरुवात. यानंतर होणारा सामना असेल दिबा पाटील उमरोली विपक्ष श्री सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना रिक्वेस्ट असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करावं. फटका भारी आहे, ऑन साइडला उडवलाय चेंडू, पाठवलाय सीमा पार. बंटीच्या बॅट मधून हा तडाखेबंद षटकार. क्युडीज आहे. एका बाजूने बंटी उभा आहे, छत्रपती तमनाथ संघाचा स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा संख्या ती मात्र 28. कल्पेशने फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केलाय. बंटीला थांबवण्यासाठी लेफ्ट हँड बॉलरचा इथे वापर केला जय भवानी वावलोलीने. ऑन साइडला फटका, खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. योगेश कांबेरे फील्ड करेल, फेक होईल तोपर्यंत एकाच धाव्यावरती दोन्ही फलंदाज थांबले. स्कोर एका धावेने वाढेल, 29 धावा फलकावरती आहे. जय भवानी वावळोली संघाने खरं तर छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ या टीमला आतापर्यंत खरं तर जी फिल्डिंग वावलोलीने पेश केली, आधी योगेश कांबेरेची कॅच असेल, अमोल मोडकची कॅच असेल, खरं तर फिल्डिंग मध्ये केलेल्या कमी मिस्टेक या संघाला फायदेशीर ठरल्यात आणि त्याचा फायदा
त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र गोलंदाजांकडे. पण आता फलंदाजांना त्यांच्या बॅटिंगची धमक मनसे रायगड चषकामध्ये दाखवावी लागेल आणि स्पर्धा अतिशय मानाची आहे आणि या अत्यंत मानाच्या स्पर्धेमध्ये मनसे रायगड चषक जिंकण्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी जिद्द चिकाटी ठेवावी लागेल. फटका भारी ऑन साइडला, एकही खेळाडू नाहीये, चेंडू पोहोचलाय सीमा पार, खेचलाय तो मात्र चौकार. धडक निर्णय घेत असतात त्या पद्धतीने आता बेधडक बॅटिंग छत्रपती तमनाथ संघाचे खेळाडू करतायत. स्कोर येतो मात्र 33 या धावसंख्येवर. कल्पेश हा चेंडू मागे खेळाडू तैनात आहे. धावेची इथून संधी मिळवण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज पण डॉट बॉल आला. धावसंख्या 33 आहे. खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये गतवर्षी आपण पाहिलं होतं मार्केवाडी संघाचा जीवन भगत हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आजही मार्केवाडी संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. लास्ट बॉल, बॅटची कडा, धनराजच्या हाताला स्पर्श करत चेंडू मागे फील्ड होईल. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथून संपलाय आणि स्कोर येतो मात्र छत्रपती तमनाथ संघाचा 33 धावा. 4 ओव्हरमध्ये 33 धावा झाल्यात. अंतिम ओव्हरला इथून लगेच आपण सुरुवात करा जयभवानी वावलेली संघ आणि मी दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच च्या टॉस साठी इन्व्हाइट करेल. दिबा पाटील उमरोले आणि श्री सिद्धिविनायक नेरलपाडा. इनिंग संपण्याच्या आतमध्ये आपण इथे रिपोर्टिंग करावं. 4 ओव्हरमध्ये 33 धावा झाल्यात. खरं तर प्रत्येकाला मनसे रायगड चषकामध्ये खेळण्याची इच्छा असते. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आपला संघ खेळावा हे मात्र प्रत्येकाला वाटत असतं. चला जास्त वेळ घेऊ नका. जयभवानी वावळोली संघ प्रत्येक टीमला वाटत असतं की आपला संघ या स्पर्धेमध्ये खेळावा कारण ही स्पर्धा ज्या पद्धतीने टीमला जी प्रतिभा, खेळाडूंना जी प्रतिभा मिळते, कारण आता देशभरात जर पाहिलं ना आपण IPL ची देखील तेवढीच क्रेज आहे. IPL ट्रॉफीवरती ज्या पद्धतीने जे वाक्य आपण पाहतो संस्कृतमध्ये ते वाक्य लिहिलेलं आहे, यत्र प्रतिभा अवसरा प्राप्तोतिही. हे जे वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ जर पाहिला ना तर जिथे प्रतिभेला संधी मिळते अशी IPL स्पर्धा. खरं तर मनसे रायगड चषकाची जितेंद्रभाई पाटील यांची ही स्पर्धा अशी आहे जिथे संधी देऊन खेळाडूंची प्रतिभा, संघांची प्रतिभा वाढवली जाते. अशी मात्र मनसे रायगड चषकाची ही स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी नेहमीच संघ इच्छुक असतात. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आता तुम्ही बघू शकाल. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आता या क्रीडांगणावरती वाढत आहेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर येतो मात्र 33 धावा. अंतिम षटकाचा खेळ इथून सुरू होईल. सलामीच्या भूमिकेत आलेले फलंदाज आऊट झाल्यानंतर बंटीने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आता वेल फिनिश करायचं आहे ते मात्र अंतिम ओव्हरमध्ये. गोलंदाज नाही आहे. पहिला चेंडू ऑन साइडला पूर्ण ताकद झोकून खेचलेला बंटीच्या बॅटमधून आलाय तो सिक्सर. संघाचा 39. नयनवरती पहिल्या चेंडू पासून प्रेशर बनवण्याची स्ट्रॅटेजी बंटीची आणि जसा चेंडू आला तसा बाउंड्री पार ठोकला तो मात्र बंटीने षटकार. बाउंड्री लाईन वरती आता अगदी बाउंड्री लाईन टच प्लेयर सध्या तैनात आहेत. पुन्हा बंटीचा प्रयत्न होता. मागे चेंडू प्रशांत होता त्या ठिकाणी. कुठलीही धाव मिळणार नाही.
39 हा स्कोर सध्या धावा फलकावरती आहे. अंतिम ओव्हरला नयन इथून मात्र जय भवानी वावलोली टीम कडून फलंदाजांचा प्रतिकार करतोय. 2 चेंडू आणि 39 रन्स. बंटीच्या बॅट मधून सरळ भिरकावलाय, खेचलाय तो मात्र षटकार. थँक्यू डीजे. स्कोर झालाय तमनाथ संघाचा 45 आणि या 45 धावा संख्येमध्ये बंटी वैयक्तिक पोहोचलाय. 12 चेंडूमध्ये 34 धावा, 5 षटकार आतापर्यंत त्याने खेचले. 3 चेंडूमध्ये आपलं पहिलं कदाचित मनसे रायगड चषकाचा अर्धशतक देखील तो पूर्ण करू शकेल. संधी आहे आणि खेचलाय. आणखीन एक पॉवरफुल शॉट बंटीच्या बॅट मधून नयन वरती. आणखीन एक षटकाराची मोहर उमटवली आणि आता स्कोर पोहोचलाय 50 पार छत्रपती तमनाथ संघाचा. धावा आहेत त्या मात्र 51 आणि वैयक्तिक बंटी पोहोचलाय 13 चेंडूमध्ये 40 या धावा संख्येवरती. अर्धशतकासाठी त्याच्याकडे आहे 2 चेंडू. धावा पाहिजेत अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी त्याला 10. 3 लगातार षटकार जर खेचले तर रुपेशजी भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि लगातार 2 आलेत. आता त्या तिसऱ्या षटकाची प्रतीक्षा आहे रुपेशजी भोईर यांना. नक्कीच रुपेश भोईर यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु कदाचित तिसरा आला तर प्रफुल्ल भोईर साहेब देखील पारितोषिक लावतील. परंतु या इनिंगची खास आज गरज होती ती बंटी कडून, कारण बंटी बऱ्याच चर्चा चालू होत्या की बंटी इन्फॉर्म आहे की नाही. परंतु आज त्याने दाखवून दिलंय त्याचा कमबॅक, एक ग्रेट कमबॅक मनसे रायगड जिल्हा चषकाच्या निमित्तानं मात्र झालाय. कमालीची इनिंग ते साकारले आणि या इनिंग मध्ये तब्बल त्याने 6 षटकार मारलेले आहेत. म्हणजे 40 वैयक्तिक वरती खेळतोय आणि 6 षटकार, 36 धावा तर षटकारांच्याच आहेत आणि संघाची धावा संख्या ते 51. 2 चेंडू या 17चे शिल्लक असणार आणि बंटी मनसे रायगड चषकाची पहिली 50 2025 या पर्वाची इथून पेश करणार का? तमनाथकरांना प्रतीक्षा आहे, तमाम क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे की येणाऱ्या 2 चेंडूमध्ये बंटी ते फटके पेश करेल, ते अर्धशतक झळकावेल. पण त्याला थांबवण्यासाठी, हा स्कोर रोखण्यासाठी वावलोली टीम कडून नयनला देखील तेवढेच एफर्ट्स लावावे लागतील. कडा संघर्ष या 2 खेळाडूंमध्ये अंतिम ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये. 5वा चेंडू बंटीच्या बॅटमधून ओव्हर शॉट, बेधडक तिसरा लगातार षटकार. रुपेशजी भोईर यांचा 5,000 रुपयाचा कॅश प्राइज बंटी या खेळाडूच्या नावावरती इथे जमा होत आहे. आणि काय बॅटिंग इथून पेश केले. 57 धावा आणि वैयक्तिक 46. 46 वरती तो खेळतो. आयुष्यात एक लकी चाम नेहमी असायला हवा आणि यंदाच्या वर्षी तो लकी चाम आहे. नुकताच त्याची एंगेजमेंट पार पडली आणि तो लकी चाम नक्कीच मॅच देखील पाहत असेल. लास्ट बॉल मनसे रायगड जिल्हा चषक, अर्धशतक होईल का? 46 वरती खेळतोय. संघाची धावा संख्या ती 57. 14 चेंडू 46 धावा संख्येवरती नॉट आउट इनिंग तमनाथ संघाच्या बंटीची. आणि अंतिम चेंडू आणि 50 साठी धावा पाहिजे त्याला 4. लास्ट बॉल बंटीचा फटका भरपूर उंच, खेळाडू पोचलेत, कॅच इथून पकडली, अर्धशतक हुकलं. पण स्कोर मात्र छत्रपती तमनाथ संघाचा 5 ओव्हरच्या खेळानंतर पोहोचलाय तो मात्र 57 या धावा संख्येवरती. गुड बॅटिंग बंटी. आणि यानंतर होणाऱ्या दोन्ही टीमच्या कर्णधारांना मी आमंत्रित करेल. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ नेरळपाडा आणि त्यांच्या विरोधात दीपा पाटील उमरोली, दोन्ही संघांचे कर्णधार आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. जास्त वेळ आपण घेऊ नका, ही दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. 57 धावा झाल्यात, 58 धावांचं लक्ष असेल जय भवानी वावलोली. 58 धावांचं लक्ष. दोन्ही कॅप्टन आपण तयारीत राहा. आणि हे तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र रुपेश भोईर साहेबांच्या वतीने बंटीसाठी मात्र इथे आलेलं आहे. धन्यवाद. खेळाडूंचे देखील अभिनंदन करेल आणि रुपेश भोईर यांचे मनापासून आभार. खरं तर यंदाच्या वर्षी KPL मध्ये त्यांचा संघ विजयी झाला, आकाश घरत आणि रुपेश भोईर, आणि त्यांच्याच वतीने
5,000 रुपयांचं पारितोषिक इथे बंटीला देखील देण्यात आलेलं आहे. कॅप्टन आपण रेडी राहा. तिथे अक्षय उमरोली संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर या. त्या अगोदर मी बाईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपले पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. बाईंना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी खराडे साहेब आणि सोनावणे साहेब. खरं तर ही जोडी आहे, क्रिकेटमध्ये जशी जोडी असते, मार्कवा स्टिवरची आपण जोडी पाहिले, तशी ही खरं तर पत्रकारितेमधली जोडी आहे. भारताची जोडी करू आपण, सौरभ गांगुली आणि सचिन तेंडुलकर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अक्षयजी महाले देखील उपस्थित आहेत. खरं तर ते आयोजकांच्याच भूमिकेत आहेत. राजेशजी साळुंके कर्जत शहर अध्यक्ष, अवधूतजी अत्रे साहेब विद्यार्थी सेना अध्यक्ष, कर्जत तालुक्याचे उपाध्यक्ष भूषणजी राणे साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. कर्जत शाखा महेशजी लोवंशी साहेब, तालुका सचिव प्रदीपजी पाटील, अमराईचे उपाध्यक्ष गणेशजी साळुंखे यांचं देखील इथे आगमन झालंय आणि आर्यनजी जाधव यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आणि आमचे सुरेशजी लोंगले साहेब, आपले मनापासून स्वागत आम्ही करतोय. सर्व मान्यवरांचा स्वागत इथे होईल. सेकंड इनिंगमध्ये पियुष बाबरे मात्र जोडले जातील. चला कॅप्टन टॉससाठी या. चला कॅप्टन इथे उपस्थित झालेत, मी विनंती करतोय. दोन्ही पत्रकारांनाच आपण विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. मंचावर रुपेश भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने बंटीसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आले. बंटी चमकला, 57 आल्यात, 58चा पाठलाग, परंतु मजा येईल कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे वावळोलीची देखील. सरपंचांचा पंच लागला तर नक्कीच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. चला टॉस इथे करूया. दोन्ही पत्रकारांना आपण विनंती करतोय, सोनावणे साहेबांना आणि खराडे साहेबांना, की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आज पोलिसांच्या शुभ हस्ते अक्षयजी माले. दोन्ही पत्रकारांना विनंती, आपण टॉससाठी इकडे या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अक्षयजी माले मनसे जिल्हा सचिव, कर्जत शहर अध्यक्ष राजेशजी साळुंके साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. कॅप्टन या. सलामीची जोडी योगेश कांबेरे आणि अमोल मोडक मैदानात दाखल होत असताना 58 धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एवढ्या धावा नव्हत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये, खास करून लास्ट ओव्हरला तब्बल 24 धावा आल्या. पाक पोलिसांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कर्जत शहर अध्यक्ष राजेशजी साळुंके साहेबांचा सत्कार, त्यानंतर अवधूतजी अत्रे साहेबांचा सत्कार इथे संपन्न होईल. उमरोली आणि सिद्धिविनायक नेरळपाडा या दोन संघादरम्यान हा टॉस इथे संपन्न होणार आहे. पत्रकारांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न होतोय. सोनावणे साहेब इथे टॉस करतायत. नाही, पत्रकार त्यांची भूमिका शेवटीच दाखवतात. सोनावणे साहेब इथे टॉस करतायत. त्या अगोदर पाहुण्यांचा देखील सत्कार चालू आहे आणि टॉस जिंकलाय तो उमरोली संघाने. निर्णय बॅटिंग. यस, उमरोली संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या आपण अधिराज 11 स्वर्गीय दीपा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधात श्री सिद्धिविनायक नेरळपाडा. कर्जत तालुक्याचे उपाध्यक्ष भूषणजी राणे साहेब देखील उपस्थित आहेत. अवधूतजी अत्रे साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न झालाय. कर्जत शाखेचे महेशजी लोबनशी देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. तालुका सचिव प्रदीपजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. मॅच चालू करा. अमराईचे उपाध्यक्ष गणेशजी साळुंखे देखील उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत. ग्रीन लाईट जी चालू केलेली आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने, ती कृपया करून बंद करा. आमचे डेकोरेटर मंडळी जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतील, मुख्य कमानीजवळ जी ग्रीन लाईट नुकताच आपण चालू केलेली आहे स्पॉट लाईट, ती आपण कृपया करून बंद करा. सर्व पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय.
थँक्यू थँक्यू. सुरेशजी लोंगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आर्यनजी जाधव, दत्ताजी चंचे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण मंचावरती या. पहिलाच बॉल स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॅटचा टो एंड घेऊन बॉल विकेट किपरच्या हातात. रुपेशजी बोर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विकेट हॅट्रिकसाठी देखील रुपेश बोरी साहेबांकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. भरघोस पारितोषिक गणेश साळुंखे यांचा सत्कार. हॅलो 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 चेक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एका हाताने पकडली झेल. पहिला महत्वपूर्ण धक्का बसलेला आहे. मोठं टार्गेट चेस करत असताना महत्वपूर्ण गडी इथून बाद होतोय. चैतन्याने पकडली लॉंग ऑनला, दर्जेदार झेल, फलंदाज बाद. मनोजजी भोईर आणि कैलासजी बडेकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. रुपेशजी बोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. प्रफुल्लजी भोईर यांना विनंती की आपण देखील मंचावरती या. कल्पेशजी बडेकर आणि कैलास बडेकर देखील उपस्थित या. सर्वच पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होईल भाईंच्या शुभ हस्ते. पहिला मोठा धक्का दिलाय. सरपंच मात्र त्यांचा पंच थोडा चुकला आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल, एका हाताने झेल मात्र पकडण्यात आलाय. मोठा धक्का जय भवानी वावळोली संघाला. सर्व पाहुण्यांचं स्वागत या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय. परिवर्तन जोडले जात आहेत. प्रियजी बाबरे. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा स्पॉटलाइट कदाचित चालू झालेला. डेकोरेटर्स टीम आपल्याला रिक्वेस्ट आहे, फलंदाजांना त्रास होतोय त्या लाईटीचा, आपण कृपा करून बंद करा. मुख्य कमानीजवळ जी ग्रीन आणि येलो कलरची स्पॉटलाइट आपण चालू केलेली, आपल्याला विनंती कृपा करून बंद करा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. श्रीराम नवमी निमित्त भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली आयोजित मनसे रायगड चषकाची ही स्पर्धेचा आनंद आपण घेत आहोत. माननीय श्रीमान जितेंद्रभाई पाटील अर्थातच जितूभाई पाटील यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा बघता बघता आपण या स्पर्धेचा साक्षीदार या ठिकाणी होत आहोत. जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसन्नजी बनसोडे यांचं देखील इथे आगमन झालंय. भाईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण प्रसन्नजी बनसोडे यांचा सत्कार करावा. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रवीणजी राणे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष, त्यांचाही सत्कार इथे संपन्न होईल. आदरणीय भाईंच्या शुभ हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार. छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ आणि त्यांच्या विरोधात मात्र जय भवानी वावळोली. खराब चेंडू पंच इथे दंडित करतायत. नो बॉल मात्र घोषित केलाय. कर्जत तालुका विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष करंजी खडे यांचं देखील इथे आगमन झालंय. करंजी खडे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल. ग्लॉफ करण्याचा प्रयत्न आईट फॅक्टरीतून मॅटर करत असताना सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे दिलगिरीत सुद्धा व्यक्त करत आहोत, कारण मुख्य काही सन्मान होते तेच आम्ही व्यासपीठावरती कव्हर करत होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात. टार्गेट इथून ठेवण्यात आलेल्या 58 धावसंख्येचं पहिलं षटक प्रगतीपथावरती उद्देशनं एक उद्दिष्ट घेऊन गोलंदाजी केलेली आतापर्यंत. शरीरापासून दूर आहे, लेग गार्ड वरती टाकला होता. फायदा उचलत असताना हलकीशी काढा लागलेली बॅटची. बॉल सीमा पार. धावा 4 चौकार.
चा आनंद आपण घेत आहोत. 20-25 ची ही दैदिप्यमानाशी स्पर्धा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सध्या तरी प्रशांत मोडक यांना तुम्ही पाहतात. कमी गतीने टाकला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्र मोकलं सापडले, सरळ चालला एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार फाटका प्रशांत मोडकचा. धावा मिळतात 6. दमदार षटकार. सर्व प्रेक्षकांना मानाचा आणि प्रेमाचा जय श्रीराम. आलाय षटकार. प्रशांत मोडक यांच्या बॅटमधून धावा 6 न पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 12 या धावा संख्येवरती. टार्गेट मोठं चेस डाऊन करतात. पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर एक मेंटल प्रेशर आपल्यावरती बनतो, परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फ्री माइंडेड बॅटिंग करण्यासाठी ओळखला जाणारा प्रशांत मोडक ऑन स्ट्राईक बेधडक बॅटिंग करतोय. हो, खेचण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकला. हलकासा टर्न मिळत असताना या बॉलवरती कमी गतीने टाकला होता. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण होत आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. टार्गेट 58चं चेस करतात आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या त्या 12. चं टार्गेट चेस राऊंड पाहूयात. पहिला सामना आहे. बॉलर चॉईस अशा प्रकारचा एंड इथे ठेवण्यात आलेला आहे. फार कमी स्पर्धा आपल्याला अशा रीतीच्या पाहायला मिळतात. फक्त 32 संघांना सहभाग आहे. क्रिकेटचं स्टँडर्ड काय ते या स्पर्धेनं खास करून सेट केलेलं आहे. आणि पाहूयात आतापर्यंत आपण बऱ्याचशा तालुक्यामध्ये 40-48 संघांचा सहभाग घेतानाची स्पर्धा आपण पाहिलेली आहे, परंतु कर्जत तालुक्यामधील एकमेव मानाची आणि सन्मानाची स्पर्धा जिथे फक्त आणि फक्त 32 संघांचा सहभाग. अधिकचा वेळ आपण घेऊ नका, पटापट फिल्डिंग सेट करून घ्या हीच विनंती. काय बॅटिंग राहिली मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये. बंटीच्या वतीनं 15 बॉलमध्ये 46, अंतिम बॉलवरती कल्पेशने त्यांची जेल पकडली. 15 मध्ये 46 ची विध्वंसक फलंदाजी. खास करून वावलोली संघाचा विचार केला त्यांच्याकडे 2 गोलंदाज आहेत, लेग कटर टाकणारे, ऑफ कटर टाकणारे. त्यामधील धनराज कांबेर यांचे 2 षटक फायदेशीर ठरले. कल्पेशचं 1 षटक महत्वपूर्ण राहिला. शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर 4 षटकार आले. बॅटिंग चांगली राहिली. बंटीचे 58चं टार्गेट चेस करत असताना बनल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 12. सेकंड ओव्हरला सुरुवात. आलेत गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. ऑन साइडला सहजतेने टर्न करत असताना गॅप शोधण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन काउफेसला बरोबर खेळाडू. कॉल आहे सेकंडचा. सॅकिंग एंडला वेगानं थ्रो. एक्सप्रेशन बंटी यांचं बरंच काय सांगून जात आहेत. कदाचित सॅकिंग एंडला अमोल मोडकची विकेट धोक्यामध्ये होती. 2 धावा कंप्लीट होतात. टोटल जाऊन पोहोचलेली ती 14. अतुल लोंगले आणि अक्षय म्हात्रे जे पुढील होणाऱ्या संघाचे कर्णधार आहेत, या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करत आहोत की आपण फोटो सेशनसाठी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. अतुल लोंगले आणि अक्षय म्हात्रे आपल्याला विनंती फोटो सेशनसाठी पुढील होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करतात एक्स्ट्रा कव्हरला. क्लिअर करत असताना वेगाने पाठवला चेंडू. सलग एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, फटका अमोल मोडकचा. चौकार. आदरणीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे यांचे विश्वासू सिलेदार, यांचे खंदे समर्थक. खऱ्या अर्थाने त्यांच्याच खांद्याला कांदा लावून साहेबांना जे काय संपूर्ण विभागामध्ये समाजकार्य केलेलं आहे त्याचीच पोचपावती म्हणून मागील काही स्पर्धांमध्ये तुम्ही पाहिले असेल जितूबाई पाटील यांच्या या स्पर्धेला बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यामधील अमित साहेब ठाकरे सुद्धा, त्यानंतर सर्वांचे लाडके आमदार राजू पाटील साहेबांना देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. त्या दर्जाची स्पर्धा ठेवण्यात आलेली. मनसे रायगड चषक, फक्त 32 संघांचा सहभाग आणि या 32 ताकदवर संघांमधला संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात. 20-25 या पर्वामध्ये आपण पाहतात याच क्रीडांगणापासून सुरुवात केली होती. राहिलेली तुफान मेहनत भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांची. अनिकेत तयार.
लॉफ करतात फाटका एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फ्रॉम मिस्टर अमोल मोडक बिग हिट सिक्स. धावा संख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 24. पहिल्या सत्राचा विचार केला छत्रपती तमनाथ संघाची 3 ओव्हरमध्ये धावा फक्त 22 होत्या. त्यानंतर कल्पेशच्या विरोधामध्ये 11 वसूल केल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये 24 वसूल केल्या. त्यामधील सियाचा वाटा राहिलेला बंटीचा 58चं टार्गेट आतापर्यंत बनल्या 24. म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे धावा बनतात. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग मध्ये रूपांतर केलं जातं छत्रपती तमनाथ टीमच्या वतीने. अनिकेत तयार कमी गतीने टाकला होता आतमध्ये वळण घेणारा हा चेंडू होता. लॉंगॉनला टर्न करतात सहजतेने पुन्हा एकदा इन ऍक्शन आहेत खेळाडू बंटी. फक्त सिंगल टोटल जाऊन पोहोचलेली ती 25 वरती. या ओव्हर मधील आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिलेला. सेकंड पॉवर प्लेचं षटक तुम्ही एन्जॉय करत आहात. पहिल्या षटकामध्ये उद्देशच्या विरोधामध्ये 12 वसूल केला. एक विकेट पहिल्याच सेकंड बॉलवरती आली होती. त्यानंतर अनिकेत इन ऍक्शन एक चौकार षटकार अमोल मोडक यांच्या बॅटमधून आता स्ट्राईक रोटेट होती. प्रशांत आलेत आता स्ट्रायकिंग एंडला 25. कमी गतीने टाकलेला जरूर पंच वळण घेतात. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळतात. 1च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. हलकासा आतमध्ये वळण घेतोय चेंडू. त्यासाठीच कदाचित सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्राचारण करण्यात आलेलं अनिकेतला. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला ज्यांच्या वतीने एक एक्स्ट्रा कव्हरला एक दमदार षटकार मागच्या पहिल्या षटकामध्ये आपण आजमावलेला. गोलंदाज तयार कमी गतीने टाकला एक्स्ट्रा कव्हरला. आता प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. फक्त सिंगल आतापर्यंत कंप्लीट केले. थ्रो झालाय सरळ बॉलर एंडला. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. सेकंड ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 27 या धावा संख्येवरती. 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावा संख्येची गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावा संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा गोल्डन नियम आहे. म्हणजे 18 बॉल मध्ये विजयासाठी 31 धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. रायगड चषकाचा आनंद आपण घेत आहोत. मनसे रायगड चषकाचा आनंद आपण घेत आहोत. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. अठरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 31 धावा संख्येची गरज आहे. टोटल 58चं टार्गेट. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. कमी गतीने टाकला होता ऑन साइडला. सहजतेने टर्न होतोय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात. फक्त सिंगल आतापर्यंत मिळते. टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 28 वरती. 18 मध्ये 17 मध्ये आता 30 या धावा संख्येची गरज आहे. 18 मध्ये 31 करायचे होते. पहिली सिंगल. या 2 मोडक बंधूंना मैदानाच्या आतमध्ये थांबून एक पार्टनरशिप बनवणं गरजेचं होतं. तीच पार्टनरशिप आता या दोन्ही खेळाडूंना बिल्ड केलेली आहे. अमोल मोडक प्रशांत मोडक ज्याप्रमाणे बॅटिंग केलेली आहे दोन्ही बंधूंना. वेगानं टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. बरोबर लेग स्टिकच्या बाजूने निघणारा हा चेंडू वाईड बॉल पंचांना घोषित केलेला. एक्स्ट्राची रन या बॉलवरती मिळते. उद्देश आलेला आहे ज्याने सुरुवात आपल्या संघासाठी छत्रपती तमनाथ संघासाठी चांगली मिळवून दिलेली आहे. आता 17 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिला. 17 मध्ये 29. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण नोंद घ्या. लॉफ करतात.
फटका मोडकचा लॉंग ऑन सीमा पार जितका उंच तितकाच लांब पाठवलेला आहे, सरळ सीमा पार षटकार. संपूर्ण वर्षभर ही स्पर्धा खास करून चर्चेमध्ये राहते. ज्याप्रमाणे या स्पर्धेची उत्कंठा लाभली जाते, आजच्या पहिल्या रात्रीमध्ये आपण पदार्पण करत आहोत. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान, संपूर्ण मनसेकरांच्या रायगड जिल्ह्याचा अभिमान जितूबाई पाटील यांच्या या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहोत. भरपूर रायगडकरांना खास करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जितूबाई पाटीलांना विशेष प्रेम दिलेलं आहे. जेलची शक्यता होती, मिस जजमेंट झालं, पाठीमागे निघाला चेंडू, क्षेत्ररक्षक पोचता डीप स्क्वेअर लेग मध्ये, कॉल सेकंडचा 2 पूर्ण होतात. उद्देश चेंडू चांगला होता, आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने आला, त्या कारणासह स्क्वेअर लेगचं जे रिजन आहे ते क्लिअर करू शकलेलं नाहीयेत. क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न प्रामाणिक होते. 2 धावा या बॉलवरती टोटल जाऊन पोहोचलेली ती 37 वरती 37. लेग स्टिक वरती पुन्हा एकदा मारा करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल इशारा पंचांचा येत असताना एक्स्ट्रा रन मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 38 वरती. विजयासाठी आता 15 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 15 बॉल मध्ये विजयासाठी 20, 20 फॉर्म 15, 58चं टार्गेट. असं वाटलं की येणार 30 बॉल मध्ये अवघड ठरेल, परंतु अमोल मोडक उडवला. आता लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलेलं आहे, ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. लॉंग ऑफला अमोल मोडकचा षटकार. टोकला 44 आतापर्यंत बनलेला. विजयासाठी आता 14 धावत संख्येची आवश्यकता राहिलेली आहे 14 चेंडूंमध्ये, म्हणजे रन बॉल इक्वेशन. जी विकेट दुसऱ्या बॉलवरती आली त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड केली. आडवा बॅटनं कडवा प्रार, शॉट ऑफ गुड लेन पीक करत असताना फुलचा धमाका, आणखीन एक सिक्सर. रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला, जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला, जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला, जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 50 या धावत संख्येवरती. समोर उडवला, आता एक्स्ट्रा कव्हरला, अमोल मोडकच्या बॅटमधून सलगचा तिसरा दमदार षटकार. षटकाराच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 56 या धावत संख्येवर. धावत संख्या 56 वरती 56 आतापर्यंत बनल्यात. विजयासाठी आणखीन 2 धावत संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आता 4थ्या षटकामध्ये गुड्डू आलेत. धावा या क्रीडांगणावरती या सामन्याच्या नंतर आपण म्हणू शकतो की कुठलीच धावत संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीयेत. 2 ची गरज आहे. लेग कटर होता, टर्न मिळत असताना चेंडूचं आपण कौतुक करूयात, कारण सातत्याने आपण
वेगवेगळ्या चेंडूने सामने खेळवलेले आहेत. त्यानंतर या मनसे रायगड चषकामध्ये आपण क्रिकॉनच्या चेंडूचा इस्तेमाल या ठिकाणी करत आहोत. म्हणजे चांगला चेंडू टाकल्याच्या नंतर गोलंदाजाला फेवर करणारा हा चेंडू, चांगले फटके खेळल्याच्या नंतर बॅटर्सला फेवर करणारा हा चेंडू. नो बॉल पंचांचा इशारा. विजयासाठी एका धावसंख्येची आता आवश्यकता राहिलेली आहे. जय भवानी वावलोली बनाम छत्रपती तमनाथ या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. विजयासाठी एका रनची गरज. फुलटॉस आहे, मिस केला. विकेट किपर कडून मिस्टेक. बॉल चालला सरळ सीमा पार. विजयी चौकार तो देखील 22च्या मदतीनं. अभिनंदन टीम आई भवानी वावलोली. हार्ड लक टीम छत्रपती तमनाथ. दोन्ही संघांमध्ये चांगली मैत्री आहे, परंतु आज या पहिल्या युद्धामध्ये बाजी मारलेली आहे जय भवानी वावलोली संघानं. अभिनंदन टीम वावलोली आणि हार्ड लक टीम छत्रपती तमनाथ. या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपण प्रामाणिक खेळ दाखवलेला आहे, त्याबद्दल आपले विशेष आभार. मी विनंती करतोय रुपेशजी भोईर साहेब या मंचावरती उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत पुन्हा एकदा. ललित मंडप डेकोरेटरचे ललित भाई यांना विनंती आपण मंचावरती या. उपविभाग नेरळ सन्माननीय सतीशजी जाधव साहेब आपलं सहर्ष स्वागत. दत्तात्रयजी चंचे साहेब नेरळहून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत असेल. मॅन ऑफ द मॅच त्या अगोदर मी बंटीला आमंत्रित करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण लगेचच अनाऊन्स करूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच